मस्तपैकी कलरी काय लेफ्टीची साईज बघा, साईज बघा, भाज्याची साईज बघा, एक साईज पहिल्या पेरातून मच्छी बघायला भेटते बघा, किती एक नंबर. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. नादगाव समुद्रावरती पेऱ्याला आलोय आणि पेरा मासेमारी आज काय कशी असते ते मित्रांनो आपण बघणार आहोत. आणि आता कसं माहिती आहे, भरतीमध्ये भरपूर आले, पाणी वरती चाललंय, म्हणजे अजून थोडं पाणी खाली जावं लागेल, त्याच्यानंतर आपण पेरा घेऊन जाणार आहोत. ती आपल्याला काय मच्छी भेटते ना ती बघूया. तर पेरा घेऊन चाललोय, कारण माहिती समुद्रावरती वारा भरपूर आहे आणि वाऱ्यामुळे आहेत ना आपला आवाज बरोबर येऊ शकणार नाही, कारण वाऱ्याने ना आवाज एकदम फेकतो बाहेर. लाकडी काहीतरी वाहून आलाय, त्याला बघा हे सिम्पलेन सारखे बारीक बारीक काहीतरी लागले बघा, काहीतरी वेगळाच प्रकार आहे मित्रांनो. बघा म्हणजे पूर्ण आहे ना बॉक्स पूर्ण भरलाय बघा. आपल्यासोबत आहेत सबीभाई आहेत आणि दादा इकडे भाऊ दादा. तर आज कुठली काय मच्छी भेटू शकते? बोईट मावरा. तर मागच्या टायमाला पण आपल्याला भरपूर बोईट मावरा भेटलेला, तर ह्या टायमाला पण बोईटच भेटायचा चान्स आहे. बघूया. थोडं पाणी आहे ना खाली जायची वाट बघतायत, कारण पाणी अजून भरपूर आहे. पेरा मासेमारी आहे ना एकदम खतरनाक आहे, कारण भरपूर मेहनतीचं काम आहे याला. कारण का माहिती पाण्याला कसं भरपूर हिसका आहे आणि ह्या हिसक्यामध्ये आहे ना आपल्याला जाळा वरती खेचायचा आहे. तर हा एकदम सोपं काम नाही, भरपूर मेहनत करायला लागते. तर वरती जाळा खेचायचा आहे ना, तर पाणी पण खाली भरपूर जाते. खाली पाणी आहे ना भरपूर स्पीडला असतं, त्याच्यामुळे आहे ना जाळा पूर्ण असं खाली खेचत नाही तो पाणी, त्याच्यामुळे आहे ना भरपूर जोर लावावा लागतो. पेऱ्यासाठी आहे ना मित्रांनो बघा गाठ किती बांधली जाते. ज्याला माहिती असेल तोच बांधू शकतो ना, कारण सुटायला पण एकदम नंतर आहे ना सुटायला पण पाहिजे, कारण पेरा खेचते वेळी आहे ना इथे गाठ फिट बसते ना, एकदम फिट बसते. आणि गाठ बांधायची एक पद्धत आहे मित्रांनो. तर मग पेरा आपण खेचतो ना त्याच्यामुळे गाठ एकदम फिट बसते. पाण्यामध्ये आहे ना आतमध्ये लाटांवरती फेस तयार होतो, त्या फेसामध्ये आहेत ना मित्रांनो मच्छी असते. तर असे आहेत ना सगळीकडे बघत जातात म्हणजे कुठे फेस तयार झालाय. जर तिथे फेस तयार झालेला असेल ना तिथंच पेरा घेऊन जातात दादा. तर बघूया आता समोर तिकडे आहे ना, समोरच तिकडे फेणी तयार झाले म्हणजे फेस तयार झालाय. त्या फेसामध्ये आहे ना 100% मच्छी असेल, तर आपण पहिला तिथं पेरा मारणार आहोत. तिथे जाऊन आहे ना असा आडवा क्रॉस पेरा मारणार आहोत. चला तर फायनली चाललो आपण पेरा टाकायला. पहिला पेरा आहे ना आपल्याला इकडे समोर टाकायचा आहे, बघूया. आणि आज आहे ना मोठी मच्छी भेटायचा चान्स आहे, बघूया कोणती मच्छी भेटते आपल्याला बघायला. उडते बघा मच्छी बारी बारी, हे बघा ते बघा उडतेच बघा, म्हणजे इथे मच्छी भरपूर आहे. म्हणजे ही पेरा मारी करायची आहे ना तर भरपूर रिस्की काम आहे, बारीक बारीक मासे उडायला लागते, कारण पाण्याच्या लाटा आहेत ना भरपूर जोरात जोरात मारतायत. आणि याच्यामध्ये मच्छी पण आहे बघा, उड्या मारते. आणि ही इकडे फेस तयार झाला आहे बघा, इकडे तुम्हाला हा जो फेस तयार झाला आहे ना ह्याच्यामध्ये मच्छी आहे बघा, ते बघा उड्या मारते बघा भरपूर मच्छी. वाटतं पण आहे ना पेरा लावायला, नाहीतर आहे ना मच्छी आहे ना बाजूला फेकून जाईल. वाटतं पण आहे ना दारात खेचून घेऊन यायला लागेल, 300 जेवढी मच्छी असेल ना त्या साईडून निघून जाते बघा. झाड आणि खाली खाली भादे मोठी मोठी मच्छी आहेत ह्याच्यात. मध्ये आहे ना पाण्याला भरपूर खड्डे आहेत, काहीतरी मोठी मच्छी बघायला भेटेल आज. तो मोठा भादे आहे बघा, मोठा भादे आहे मध्ये आहे मध्ये. इकडे मित्रांनो भाद्याची साईज बघा, साईज एवढी साईज भेटली बघा. हे बघा काम 25 झालं, एकदम काम 25 साईज ना, तेवढा मोठा साईजचा भेटला बघा भाद्या. मस्त भेटली, बोईटच सगळे बोईटच लागले, बोईट मावरा लागला आज पण.
काय पोळी एक नंबर साईज, एक नंबर साईजचा भाज्या भेटलाय. जागा खाली जाते. बघा कसला मोठा साईजचा भाज्या भेटला बघा. बघा साईज बघा, भाज्याची साईज बघा कसली भेटले. बिग साईज, बिग साईज खतरनाक. हा हा बघा, ये देखो साईज भाज्या. हा बघा बिग साईज, फिरसा बोलतात ना याला, फिरसा फिरसा. हा बघा बिग साईज, साईज बघा साईज. काय बघितलं कचऱ्यामध्ये कसली साईज आहे त्याची. हे बघा मोठे मोठे साईजचे आपल्याला मासे भेटले ह्याच्यामध्ये. फिरसा मासा, फिरसे फिरसा. काम 25, पहिल्या पेरातच काम 25 झालाय. तर आपल्याला लेफ्टी पण बघायला भेटते बघा. मस्तपैकी कलरिंग आहे लेफ्टी, एक नंबर. हे बघा लेफ्टीची साईज बघा, तोंड बघा साईज खतरनाक. बघा साईज बघा, साईज कसली एक नंबर साईजची भेटले बघा. सगळे आता इकडे पोल्टच बोलता लागले. इंग्लिश कपडेट भेटलं बघा, इंग्लिश साईज छोटे आहे त्याच्यामुळे आपण सोडून देऊ त्याला, रिलीज करू पटकन. तिकड झालाय. पहिल्या पेरातच मच्छी बघायला भेटते बघा. किती एक नंबर. कमीत कमी 10 ते 15 किलो मच्छी भेटली पहिल्या पेऱ्यात. आणि एक एक साईज बघा कसली भारी आहे. कमीत कमी फायनली पोचलो घरी. आणि आपल्याला आजची बोईट बघूया टोटल किती भेटलेत. भाज्याची साईज बघ कसले. फायनली मित्रांनो आज आपल्याला पेऱ्याला म्हणजे सरापणला बघा एवढी मच्छी भेटली. आणि भाज्यांची साईज बघा, एक एक खतरनाक साईज आहे. हे बघा 1-1 किलोचा असेल ना बहुतेक. 1-1 किलोचे भाजी आपल्याला 2 भेटलेत. आणि दुसरी साईज बघा, ही बघा ही पण साईज एक नंबर आहे. आणि इकडे म्हणजे सगळ्या साईज प्रमाणे लावलेत बघा. इकडे मोठी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी अशी साईज लावलेली आहे सगळी माशांची. कोलबी पण भेटली. आणि इकडे बघा आपल्याला कोलबी पण भेटली. आणि मागचा जो सीझन होता ना त्याला सोलेट भरपूर भेटलेली. ती व्हिडिओ आपण बनवली नाही, नेक्स्ट टाइम बघू. आपल्याला मस्तपैकी एकच लेफ्टी भेटली. आता भेटलेला आहे वाटतं. बघा अजून जिवंत आहे, एकदम फ्रेश मच्छी. तर फायनली ना मित्रांनो आजची पेऱ्याची व्हिडिओ एकदम खतरनाक झाली. आणि बऱ्यापैकी आहे ना मोठ्या साईजचे आपल्याला मासे भेटले बघायला. तर मित्रांनो चला आता चाललो घरी. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.